ताई काय सांगाल, स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नावर आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहात आणि भव्य असं आंदोलन या ठिकाणी होतंय आणि चक्का जाम देखील होतोय, काय आपली नेमकी मागणी आहे? मागणी आमची एकच आहे की ज्यावेळेस आमच्या प्रकल्पग्रस्त म्हणून आमच्या जमीन आहे आरसेप कंपनीला गेल्या, त्याच्या बदल्यात आमच्या लोकांना भूमिपुत्रांना सर्टिफिकेट दिली अशासाठी की तुम्हाला या कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून समाविष्ट करून घेऊ. पण त्याप्रमाणे थोडकी घेतली, बाकीची शिल्लक जी राहिलीत आणि जी शिल्लक राहिलीत त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये जवळजवळ 40 वर्ष हे आमचे भूमिपुत्र न्यायप्रविष्टेत आहेत की प्रतीक्षेत आहेत की आमची मुलं ही लागली पाहिजे. कारण आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिलेले आहेत त्यावेळेस, ज्यावेळेस आमच्या जमिना गेल्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला ही सर्टिफिकेट दिलीत आणि आमचा तो अधिकार आहे. कारण आज प्रकल्प उभा आहे केंद्र सरकारचा, हा आमच्या जमिनांवर आहे, आमच्या पूर्वजांच्या जमीन आहेत आणि त्या जमिनांवर हा प्रकल्प आहे. या आंदोलनानंतर बेरोजगारीच्या समस्येवर मात होईल का? अनेक तरुणांना संधी मिळेल का? आणि भविष्याच्या काळामध्ये बेरोजगारांना नोकरी देण्याच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय असणार? पहिला प्रश्न असा आहे की ज्या लोकांची जमीन गेली त्यांचा हा प्रश्न आहे. बेरोजगारी आता तसं बघायला गेलं तर आमच्या थळमध्ये जेवढी जमीन गेली त्या लोकांना आम्हाला ह्या त्यांनी नोकऱ्या ह्या दिल्याच पाहिजे, कारण ते बंधनकारक आहे. त्याच्यासाठी हा झगडा आहे. आणि शिवसेनेची भूमिका विचाराल तर आमदार साहेब ज्यावेळेस जिल्हा प्रमुख होते आणि त्याच्या अगोदरचा जर तुम्ही आमचा प्रवास बघितलात तर हा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो की माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मतदान आमचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये बेरोजगार हा राहिला नाही पाहिजे. आज 3 दिवसापूर्वी आम्ही भव्य असा रोजगार मेळावा घेतला कोयनाडला. तिथे सुद्धा डायरेक्ट आम्ही त्या ठिकाणी म्हणजे हे करून कंपन्यांना बोलवून त्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी आम्ही मिळवून दिलेली आहे. 40 वर्षाचा लढा लढतोय आपण आणि आता दिवाळी तोंडावरती अशातच आज आपल्याला न्याय मिळाला तर त्याचं रान करू, कारण जमीन आमच्या बापाची आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही परिणाम होतील किंवा काय होईल ह्याचा आम्ही न विचार करता प्रत्येक टोकाचा निर्णय घेऊन आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही लढा देणार. कारण आमच्या अधिकाराचा आहे, आमच्या हक्काचा आहे. अन्यथा आमच्या जमिना परत द्या.